माझा बहु गोड झाला. विको थोडा कमी करा ट्रबल. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. विठ्ठला विठाला 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 जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आवाज दे, आवाज मोकळा कर. स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त शिवेसाठी उपस्थित केलेला अभंग
विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा आपल्या शेवटाबद्दलची मीमांसा करणारा अभंग आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा या काय गावाचं नाव हा? येवती नगरीमध्ये आणि कोणती वस्ती? मांडगे वस्ती. कैलासवासी सुभाष आबा सूर्यभान मांडगे यांना आपल्यातून जाऊन आज किती 9 महिने का 9 वर्ष पूर्ण होत आहेत. खरं तर या परिवाराकरता एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत केलं पाहिजे महाराज. म्हणजे हे 9वंच पुण्यस्मरण आहे. आणि ह्या दोन्ही सुपुत्राला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आदरणीय श्री सचिनराव सूर्यभान आबा मांडगे आणि अविनाशराव सूर्यभान आबा मांडगे या दोन्ही परिवाराला द्यावे तेवढे, दोन्ही चिरंजीवाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. आमच्या अविनाश दादांनी संपर्क केला आणि त्या माध्यमातून या कीर्तनाचं नियोजन अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये केलेलं आहे. आणि हा संपूर्ण त्यांचा मांडगे परिवार आणि या परिवारात संपूर्ण पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, दुःखामध्ये सहभागी झालेली सुहृद मंडळी, सखे मंडळी, स्वजन मंडळी. विठ्ठला आणि आजच्या या सेवेला उपस्थित महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी आज आपल्या समोर उभा आहेत. ज्यांचं गायन आपण युट्यूबला ऐकत असतो ती मंडळी आज साक्षात आपल्याला लाईव्ह बघण्याकरता मिळाली. महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून ज्यांची प्रसिद्धी आहे, महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक, महाराष्ट्रातील भारत देशातील तरुणाला जे गायनाच्या बाबतीत जे वेळ लावलं ते आमचे आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन गंधर्व, महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक आमचे आदरणीय कैलासजी महाराज पवार आणि आदरणीय महाराष्ट्राचे लाडके गायक आमचे ओमकारजी महाराज जगताप या 2 मंडळी करता एकदा जोरदार टाळी वाजवून सर्वांनी स्वागत करा महाराज. सध्याच्या काळामध्ये पुण्यस्मरण कुठेही असू द्या, आमचे कैलास महाराज आणि ओमकार महाराज आणि आमच्या परभणी जिल्ह्याचा बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मृदंग महामेरू, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारं व्यक्तिमत्व. महाराष्ट्रामध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मृदंगाची जी यादी, ती यादीमध्ये आमच्या कृष्णा महाराजांचं नाव घेतल्याशिवाय ती यादी पूर्ण होत नाही. म्हणून आमच्या कृष्णा महाराजांना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. एकदा सर्वांनी त्यांचं टाळी वाजवून स्वागत करायचं. कृष्णा महाराजाला मनापासून धन्यवाद. आणि सिस्टम तर काय बोलायचं काम नाही, सिस्टम स्पष्टम सुपष्टम. एकदा जोरदार त्यांच्याकरता टाळी वाजवून स्वागत करा. आणि या संस्थेतील विद्यार्थी मंडळी, आमचे आदरणीय छोटे छोटे बालक, युवा कीर्तनकार, आमचे आदरणीय आमच्या परिसराचं भूषण युवा कीर्तनकार मृदंग मार्तंड बाबा महाराज सातारकर यांच्या सोबत राहिलेले व्यक्तिमत्व, आमचे आदरणीय हनुमान महाराज गांडगे गुरुजी, त्यांच्या संस्थेतील विद्यार्थी मंडळी आणि आमचे आदरणीय वारकरी भूषण नितीन महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. त्यांनाही मनापासून दंडवत आणि विनेकरी. मला वाटतं या परिवारातलंच इथनं विनेकरी हा वा, त्यांनाही मनापासून दंडवत. तुम्ही सर्व मंडळी यूट्यूब चॅनलवाले सर्वांना मनापासून दंडवत करतो. सद्गुरू जशी बुद्धी देतील त्या बुद्धीनुसार अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न. विठ्ठला सज्जन लोकाचं नाव मृत्यूलोक आहे. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये आयुष्य तोपर्यंत माणसाला इथं प्रवास करता येतो. आणि आयुष्याची माळ तुटली की तुकोबार आहे चोखोबार आहे म्हणले इथं आपल्याला राहता येत नाही. तुटला महाराज म्हणले एकदा आयुष्याची माळ तुटली की माणसाला इथं राहता येत नाही.
जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत शरीराला किंमत नाही. एकदा प्राण गेला, महाराज म्हणले देहाची अग्नी गेला आणि देह न होतो चिखल व्हायला. एकदा शरीरातला आत्मा गेला, महाराज म्हणले प्राण गेला, प्राण गेली या शरीर. गेली या कमी करा, प्रबल द्या. हे प्राण गेली या शरीर. काय करील व्यवहार, काय करील व्यवहार, काय करील व्यवहार, काय करील व्यवहार, काय करील व्यवहार. फुलातला सुगंध गेला की फुलाला किंमत नाही. भैमुगाच्या शेंगातला दाना गेला की टरफलाला किंमत नाही. आणि शरीरातलं आयुष्य गेलं, शरीराला किंमत नाही. फुलातला सुगंध गेला, फुल कोणतंही असू द्या, गुलाबाचं घ्या, मोगऱ्याचं घ्या, जोपर्यंत सुगंध आहे तोपर्यंत फुल आहे. फुलाचे प्रकार 3 येतं. काही फुलं उत्तम येतं, काही फुलं मध्यम येतं आणि काही फुलं कनिष्ठ येतं. कनिष्ठ फुल प्रेतावर जातं, मध्यम फुल स्त्रीच्या डोक्यावर जातं आणि उत्तम फुल देवाच्या चरणावर जातं. विठ्ठला विठाला 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 विठाला. अहो हे नरदेव म्हणजे फुल आहे आणि याच्यातलं आयुष्य म्हणजे सुगंध आहे. आणि फुलाचा सुगंध घ्यावा, फुल चुरगळून टाकू नये. परिमळ म्हणून चोळू नये फुलं, परिमळ म्हणून चोळू नये फुलं, परिमळ म्हणून चोळू नये फुलं, परिमळ म्हणून चोळू नये फुलं. खाऊ नये मुलं आवडते, फुलं आवडते, फुलं आवडते. आता आमचे कृष्ण महाराज मृदंग वाजवायले. मृदंग वाजायला मृदंग वादक लागतो का आपोआप वाजतो? तुमचं काय दुखायले का? असं मोकळं बोला. आपोआप वाजवतो का वाजायला बोलावं लागतं? हा, आता इथं मला हात वर करा बरं, मला मृदंग वाजवता येत नाही, हात वर करा बरं. का सुधरत नाही का? मिळ नाही, येत नाही. तुम्हाला मृदंग वाजवता येतो, फक्त कसं वाजवायचं हे शिकावं लागतो. हे असंच आहे मारा. मृदंग वाजवण्याकरता मृदंग वादक लागतो. एक जण म्हणला त्याला कशाला वादक बोलवायचा, मृदंग घ्यायचा आणि वरून खाली आदळायचा, आवाज होईल, नाद ब्रह्म तयार होत नाही. यंत्राचा भेदून नाद बघायचा नाही, यंत्र भेदून नाद पाहू नये, यंत्र भेदून नाद पाहू नये, यंत्र भेदून नाद पाहू नये. हे मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, चाखू नये स्वाद, मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद. यंत्र भेदून नाद पाहू नये. यंत्र भेदून नाद पाहू नये, यंत्र भेदून नाद पाहू नये. अहो हे नरदेव फुले आणि याच्यातलं आयुष्य सुगंध आहे. जोपर्यंत आयुष्य आहे आणि परमार्थ आयुष्य आहे तोपर्यंत करा. दिवा इजल्यावर तेल टाकायचं, इजण्याच्या आत टाकायचं. बोला जा थोडं, बोला. हा, इजण्याच्या चोर निघून गेल्यावर सावध व्हायचं का येण्याच्या आत? बोला. महापूर आल्यावर गाव सोडायचं का येण्याच्या आत? मग परमार्थ कधी करायचा? जोपर्यंत याच्यात ताकद आहे, याच्यातली एकदा ताकद गेली, महाराज म्हणले याला किंमत नाही. आयुष्य भरली साठी तुझे हाती येईल, विकोतीनं मागता येईल काठी, आलं की हे आयुष्य भरली साठी तुझे हाती येईल काठी, तुझ्या हाती येईल काठी. मग चावला भाकर रोटी, भाकर रोटी, नाक हलवती लागली. वाह. सावधान 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 टाळ वाजवा. सावधान 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 सावधान. विठ्ठल. विठाला विठाला. एकदा आयुष्य संपलं की माणसाला किंमत नाही महाराज. म्हणून म्हणले जोपर्यंत शरीरात ताकद आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या. या मृत्यू लोकात आपण जगत होत ना, बऱ्याच लोकांचं आपल्या डोक्यावर कर्ज आहे महाराज. मरण तर प्रत्येकाला, अमरपटा घेऊन कोणी आलेलं नाही. एक दिवस आपल्याला ठरलेला आहे,
मरणाची जागा ठरलेली, मरणाची वेळ ठरलेली आणि मरणाचा अधिकारी ठरलेला आहे. काही माणसं जगत असताना शेणासारखं जगतील, काही माणसं कापरासारखं जगतील आणि काही माणसं गौरीसारखं जगतील. शेण पेटत नाही, मुक्काम जागेवरची. गौरी पेटती, जगाला राख शिल्लक होती. कापूर स्वतः जळतो आणि जगाला सुगंधित करतो. काही माणसाचं जाणं असं असतं शेणासारखं, काही माणसाचं जाणं गौरीसारखं आणि काही माणसाचं जाणं कापरासारखं. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. ओ तुका मरे एका मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, वा, ओंकार मारा. उत्तमाची उरे कीर्ती तुका मागे. एका मरण्याची सरे, कीर्ती मागे, कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरण्याची सरी. आपण गेल्याच्या नंतर सुद्धा नाव शिल्लक राहिलं पाहिजे आणि परिवाराने सुद्धा नाव शिल्लक ठुलं पाहिजे. वाढवी महत्व वडीला, वाढवे महत्व शांती रूपे नोहे कोणाचा वाईट, कोणाचा वाईट, शांती रूपी नोहे कोणाचा वाईट, शांती रूपी नोहे कोणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, महत्व वडिला. शिल्लक राहिलं पाहिजे. गेल्याच्या नंतर सुद्धा नाव शिल्लक राहतं. कर्म तसं पाहिजे. दुनिया में आने वाले कुछ नाम करके जाना, दुनिया में आने वाले कुछ नाम करके जाना. प्रत्येकाला जायचंय महाराज, पण आपलं नाव शिल्लक राहिलं पाहिजे. पहिलं कर्ज आपल्यावर देवाचं आहे, दुसरं कर्ज आपल्यावर संताचं आहे, तिसरं कर्ज आपल्या आई वडिलांचं आहे. म्हणून 4 गोष्टीला विसरायचं नाही. देवाला विसरू नका 1, संताला विसरू नका 2, आई वडिलांना विसरू नका 3 आणि मृत्यू विसरू नका 4. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल देवाला विसरले देव विसरली तया, विसरली तया या कावड, हे थोर झाली आणि वा कैलास हो विसरली तया, थोर झाली आणि पद्धतीला कानी, पद्धतीला कानी, चौऱ्याची जान, वा वा कधीचा बिदारू, देवाला विसरले. प्रमाण सगळ्याच्या पाठी मारा. आणि कैलास महाराजांनी त्याच्यावर चाल गायल्यामुळे ते प्रमाण सगळ्याच्या पाठ झालं. विसरली तया थोर झाली आणि देवाला विसरले हानी. कारण अनमोल किमतीचं शरीर देवाने तुम्हाला आम्हाला जे दिलं, कशा करता दिलं याचं ज्ञान नाही. 83,99,999 शरीर आपल्याला फिरावं लागलं. त्या टायमाला हा जन्म मिळाला. एक एक येऊनी तरी लागे वारा. मिळालं पण कळालं नाही. आणि हे सगळं पुन्हा मिळन पण हे मॉडेल भेटत नाही. जमीन गेली पुन्हा भेटल, मित्र गेला पुन्हा भेटल,
पैसा गेला पुन्हा भेटल, प्लॉटिंग गेली पुन्हा भेटल, बायको मेली कोण मला पुन्हा भेटेल इकडे तो काळा आता गेला. पण तरी सुद्धा वातावरण चांगलं असलं तर बायको भेटल, पण तोंडातला शब्द गेला वापस येत नाही. एकदा इज्जत गेली वापस येत नाही, आणि एकदा हे मॉडेल गेलं पुन्हा भेटत. आता मागुता येईल फेरा, मागुता येईल फेरा, आता मागुता येईल फेरा, आता मागुता येईल फेरा. येतो न घड्या न गरा, येतो या नगडे नगरा येतो तू कया बंधू मन भाव धरा, बंधू मला भाव धरा. ओळखी नाही तरी चाल अगोरा ग. लक्ष 84 न चुके फेरा, लक्ष 84 ना 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 चुके फेरा. टाळी वाजवा एकदा, टाळी वाजवा. हा टाळी वाजवा एकदा, बेस्ट. आता काय 12 वाजू नाही तर 1 वाजू द्या, आता काय अडचण नाही. आता चल द्यायचं 1 वाजेपर्यंत. होय खाली बसलेली 1 वाजता चल द्यायचं आम्हाला कटाळी वसता. चल द्या रांगण महादेव उघडा, ताण नाही. विठ्ठल अरे, माणसं प्रसन्न आहेत महाराज, आणि हे 3 मंडळी आपल्याला भेटले म्हणजे आपलं काहीतरी पुण्य आहे. कैलास महाराज, ओमकार महाराज आणि कृष्णा महाराज म्हणल्यावर टाइम कधी जातो मेळ लागत नाही. हा, कारण टाइमात झाल्यावर त्याला बरं वाटतंय. विठ्ठल विठाला विठाला. माणसं गायक वादक चांगले असले ना, कीर्तन करायला चार्जिंग होती. हे सगळं एकाचा कार्यक्रम काय नो एकल्याचा खेळ. कीर्तनकार चांगला म्हणजे कीर्तन रंगत का नाही, सगळे महत्वाचे. कीर्तनकाराचा प्राण म्हणजे मृदंग आहे. नंबर 2 प्राण गायक आहे, आणि नंबर 3 प्राण पुढे बसणाऱ्याचे तोंड. अहो हे बी लय महत्वाचं आहे. काल एक म्हातार माया पुढे येऊन बसला, असं तोंड केलं, त्याचं तोंड बघितलं मा अभंगच विसरला. कोणतं गाव सुधरा म्हणलं, तोंड काऊन तसं केलं एकादशी म्हणलं सोडून दे. फ्रेश बसायचं, ताण घ्यायचा नाही. मला सांगा नाराज राहून काय आहे का? होय दादा,